नमस्कार, मी राजेंद्र काबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. खडकाळे ग्रामपंचायतमध्ये आज काही ग्रामस्थांनी भजन आंदोलन केलं. हे आंदोलन कशा संदर्भामध्ये केलं, अ, का त्यांच्या मागण्या काय आहेत याविषयी माहिती घेण्यासाठी आपण ग्रामपंचायतीमध्ये गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी खडकाळे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रुपेश गायकवाड हे उपस्थित होते. आपण त्यांना या संदर्भामध्ये प्रश्न विचारला. त्यांनी काय उत्तर दिलं हे आपण आत्ता थोडक्यात ऐकू. आता खाली ग्रामपंचायत ऑफिसच्या खाली भजन कीर्तन चालू आहे. कशा संदर्भामध्ये चालू आहे आणि तुमची काय त्याला प्रतिक्रिया आहे? माननीय कामशेतचे नागरिक संजय सुदाम पडवकर यांच्या अर्जाप्रमाणे 5 मुद्द्यावरती मागील 6-7 दिवसाच्या पूर्वी आंदोलन उपोषण लाक्षणिक दिवसाचं करण्यात आलेलं होतं. जे 5 मुद्दे त्यांनी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला कळवलेले होते, त्यात वीज बिल असेल आणि वीज बिलाचा एक मुद्दा होता स्वर्गीय दिलीप भाऊ शोभाचंद्र टाटिया गुणवंत विद्यार्थी पुरस्कार संदर्भामध्ये जे शिष्यवृत्ती ग्रामपंचायत चालू केलेली आहे त्या संदर्भात एक मुद्दा होता आणि पाणी पुरवठ्याचा मुद्दा, असे 2 ते 5 मुद्दे होते. तर त्यामध्ये प्रथम मुद्दा की स्वर्गीय दिलीप भाऊ शोभाचंद्र टाटिया या गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण करण्याबाबत ही गुणवंती विद्यार्थी पुरस्कार हा ग्रामपंचायतनी स्वतः आम्ही उपक्रम सुरू केलेला. गेले 2 वर्षे स्वतः 2100 रुपये ज्या विद्यार्थ्यांना 85% जास्ती मार्क्स मिळले जातील त्यांना पुढील त्यांच्या कार्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रोत्साहन कसं दिले जाईल हे ग्रामपंचायतचं उद्देश ठेवून आम्ही त्यांना 2100 रुपयाची शिष्यवृत्ती आणि त्यांचा मान सन्मान हा आम्ही करत होतो. येणाऱ्या काळामध्ये देखील तो करण्याचं आम्ही ठरविलं होतं. पण विद्यमान आता जे नागरिक म्हणून त्यांनी जे आंदोलन केले यांच्याच पत्नी या ग्रामपंचायतच्या सदनाच्या सदस्य आहेत. हे मुद्दे हे ते लोकप्रतिनिधी म्हणून आज जनतेने तुम्हाला निवडून दिले. सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे, पण लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हे सदस्य असतात आणि 17 जणांच्या सदस्याच्या कार्यकारिणीने हा गावचा विकास हा केला जातो आणि जेवढे अधिकार सरपंचाला आहेत तेवढेच अधिकार सदस्याला देखील गावच्या विकासाला आहेत. एखाद्या वॉर्डमध्ये सदस्य निवडून आला तर तो त्या वॉर्ड मर्यादित राहत नाही, तर तो सदस्य पूर्ण गावचा सदस्य होतो. कुठल्याही वॉर्डामध्ये त्यांनी जाऊन आपलं काम करू शकतो आणि हे जे मुद्दे आहेत त्याला कुणीही विरोध केलेला नाही, ना सरपंचांनी, ना उपसरपंचांनी, ना सदस्यांनी. तर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी सगळं नियोजन करून इथं काही गरज आमची भासली, कुठली सही लागली, कुठली परमिशन लागली तर आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी या योजना करून घ्यावेत. राहिला तर थकीत वीज बिलाचा विषय होता, तो वीज बिल त्यांनीच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी मला सांगावं की सरपंच 24 फेब्रुवारी 2021ला मी सरपंच झालो आणि हा थकीत वीज बिल हा 25 वर्षापासूनचा आहे हे त्यांनी सांगितलं का तुम्हाला? माझ्या कार्यकाळातला बिल मी भरतोय, पण 25 वर्षापूर्वीचा बिल थकीत आहे हे ते सांगत नाहीत. तर त्यांनी पण आम्ही पत्र आमदार साहेबांना केलेले आहेत, वरती खेडचे साहेबांना देखील केलेले आहेत. त्यांच्या पाठपुराव्याने जर तो काही त्याचा हे लागतो, त्याला चक्रीवाढ व्याज असतं, व्याज जर कमी झाला, ग्रामपंचायतला काही टप्पे करून दिले असं तर ते ग्रामपंचायत त्याच्या स्वरूपामध्ये भरले जातील आणि आंदोलन करण्याची वेळ जर सत्ताधाऱ्यांमधले सत्तेत असणाऱ्या सदस्याला जर येत असेल, 2 सदस्य बाकी सदस्याची कामं होतात, ते गावची कामं ते लोकांना दिसतात, पण यांना काय अडचण आहे हे अजून आम्हाला पण कळायला तयार नाही आणि गावाला पण अजून काय तयार नाही की विद्यमान सदस्य तुम्ही आहात आणि तुम्ही म्हणताय की हा पुरस्कार योजना का दिली जात नाही. मग तुम्ही काय करताय ग्रामपंचायतमध्ये? तुम्ही महिन्याच्या मासिक मिटिंगला फक्त इथे येता का? 30 दिवस तुम्ही कुठं असता? मग 30 दिवस आपल्या गावामध्ये लाईन फुटतात, सबलाईन फुटतात, लाईट जाती, डिओ जातो, लोकांच्या समस्या, गटरची समस्या, याला तोंड कोण देतं? या प्रश्न कसे सुटतात? हे फक्त तुम्ही आदेश देऊन होत नसतं, त्याला ग्राउंड पातळीवरती खाली स्वतः उतरावं लागतं, त्यावर लोकांची कामं. प्रश्नाविषयी पाण्याची मी आता महाराष्ट्र लाईव्हच्या चॅनलच्या माध्यमातून त्या दिवशी एक बाईट दिली होती. त्या बाईटच्या संदर्भामध्ये मी स्पष्टीकरण दिलेलं आहे की दोन्ही टाक्या भरून झालेल्या आहेत, फक्त लाईन जॉईन करायची राहिलेली आहे. येत्या मी 30 तारखेपर्यंतची त्यांना इंटिमेशन दिलेली आहे की त्या तारखेपर्यंत ती लाईन जॉईन करून झाली तर इंद्राणी कॉलनीचा सेपरेट भाग हा चालू केला जाईल आणि पुढील 25 वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी जे आज हाल अतोनात महिलांचं भगिनींचं होतं ते इथून पुढच्या काळामध्ये होणार नाही. जुनी पाईपलाईन होती
94 सालची योजना होती. कामशेतचा विस्तार, कामशेतची लोकसंख्या 30 वर्षाची काय होती, आज काय आहे, भात किती आहे, वल किती आहे, लाईट जाते. त्या 2 दिवसापूर्वी अचानक वळवाचा पाऊस झाला. त्या पावसाने कितीतरी तारा तुटल्या, पोल पडले, दिवस जळाले, आमचे पंप सुद्धा बंद होते. त्यामुळे पाण्याची आहे. तर थोड्या दिवस तुम्ही काढा. पंप पण बसलेले आहेत, टाक्या पण चालू झालेल्या आहेत. त्यांना काळामध्ये पाणी जर चालू झालं तर ज्या इंद्रायणी कॉलनीला, ज्या पंजील कॉलनीला 8 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, 4 दिवसात पाणी येतं, त्या दिला रोज पाणी द्यायचं काम आमचं राहील. काही दिवसापूर्वी एका मीडियाने सहारा कॉलनीतली एक बातमी लावली होती. त्यांचा सांडपाण्याचा प्रश्न आहे. सांडपाण्याचा गेले 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले आहे. ऐका, त्याचा स्थानिक तिथला थोडा वाद आहे. पलीकडे त्यांचे पाणी वाळून म्हणजे सोडून देत नाही. आम्ही ग्रॅव्हिटीप्रमाणे इंजिनियर बोलून साहेब रोडला पाणी घ्यायचं ठरवलं. मोजमाप झालं, अंदाजपत्रक झालं, प्राश्य मान्यता झाली, तांत्रिक मान्यता झाली, ई निविदा झाली, कार्यक्रम आदेश झाला. एवढं होऊन सुद्धा स्थानिक पातळीवर तिथं जेव्हा ठेकेदार काम करायला गेला तर स्थानिक पदातून ठेकेदारांच्या JCB ऑपरेटरला ती शिवीगाळ झाली. तिथून तो ठेकेदार निघून आला. ग्रामपंचायतीमध्ये कुठं चुकती तुम्ही पत्रकार साहेब मला ते सांगा. याच्या संदर्भामध्ये नागरिकांना तुम्ही नागरिकांना आता मी आव्हान केले. आता मी जाणार आहे. आपल्याला काय वाटतं की कामही व्हावा, नागरिकांमध्ये वादविवाद नाही होऊ दे, भांडण नको व्हायला, म्हणून मी थोडे दिवस थांबलो होतो. पण आता जर मी थांबल्यामुळे जर माझ्यावरच आरोप होत असतील तर मी तिथं जाणार आणि माझ्या कायद्याच्या चौकटीत मी कुणाचं ऐकणार नाही. जे आहे कायद्याच्या चौकटीत मी ते ड्रेनेजचा रस्त्याला घेऊन येणार. धन्यवाद.